आणि आज आपण रात्री फिरणार आहे। हॅलो बाबा, तुम्ही सोडून गेलात मला। आम्ही आहे ना मित्रांनो आता आज चाललोय, आपले सगळे सेलिब्रिटीज येतात, बघताय ना ही मुखदर्शनाची लाईन आहे। रे बाबा मोर्या रे, अरे अरे काका, वेलकम बॅक टू माय चॅनल डोंबिवलीकर क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। तर आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आज मी चाललोय मुंबईचे गणपती बघण्यासाठी। मागचा जो आपल्या लालबागचा राजाचा व्लॉग होता त्याला तुम्ही पहिल्या दिवसामध्ये 10K व्ह्यूज दिले, त्यासाठी मनापासून थँक्यू। आता आपले कॉलेजचे फ्रेंड आहेत ना, आधीपासून स्टेशनला आले आहेत आणि नेहमीप्रमाणे आपल्याला लेट झालाय, तर लगेच आता आपण आपल्या रिक्षा स्टँडवर जाऊया आणि रिक्षा पकडून पोहोचूया स्टेशनला आणि त्यानंतर तुम्हाला आमची मजा मस्ती बघायला नक्कीच मिळेल। चला आपण आता मित्रांनो तिकीट काढली आहे आणि हे बघा इथे आपलं आता मित्रमंडळ आलंय। इथे यश आहे आणि इकडे वेदांत आहे आणि अजून एक आपला मित्र आहे, त्याच्यासाठी आम्ही थांबलोय, तो पण लवकरच येईल। मित्रांनो आता आम्ही चिंचपोकळी स्टेशनला उतरलोय। मागचा जो व्लॉग होता त्याच्यामध्ये आपण सकाळी आलेलो आणि आज आपण रात्री फिरणार आहे, तर सकाळमध्ये आणि रात्रीमध्ये थोडा फरक आहे। आता तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी कशी आहे ते मला माहित नाही, पण मी पूर्णपणे माझा 100% देईन। इथे बघा आपले 2 वाघ आहेत आपल्यासोबत आणि तिसरा वाघ पुढे शिकार करतोय, त्याला पण आता मी तुम्हाला दाखवतोच। शिकार म्हणजे तो पुढच्या डब्यात चढलेला, आता तो तिथे उतरला असेल आणि आम्ही 4 आहे। रात्रभर आम्ही आता 3:30-4 पर्यंत फिरणार आहे आणि पहिली ट्रेन पकडून घरी जाणार आहे। बघूया आता कसं काय होतं। आपला दुसरा वाघ आता इकडे आलाय, जरा पाणी पितोय। ट्रेन मध्ये बोर तर नाही झालं ना आम्ही नव्हतो तर? हॅलो बाबा, तुम्ही सोडून गेलात मला। सोडून काय, जरा ट्रेन लवकर आली आणि माकडांमुळे झालं जरा, पण ठीक आहे। आता आपण चाललोय इथून, तो जो नेहमीप्रमाणेचा ब्रिज आहे आपला, आम्ही आता त्या ब्रिजवर आलोय आणि आता इथून आपल्याला खाली चालत जायचंय। आणि रात्री बघा इथला व्ह्यू, इथे आल्यावर आहे ना तुम्हाला वाटणारच नाही की इथे रात्र आहे, फुल गर्दी आहे। पुढे आता तुम्हाला गर्दी दाखवतो मी। आणि यश कसं वाटतं, यश होता खारघरला पण तो तरी तिथून इकडे आला आमच्यासाठी। असं हे काम त्यांनी पहिल्यांदा केलंय, बाकीच्या 10 टायमाला आम्ही त्याला बोलवलेलं तेव्हा तो करू शकला नाही, पण यावेळी केलं ते चांगलं गेलं। रोस्ट इंटू 100 झाले, रोस्ट इंटू 100 झाले। आम्ही ह्याच्यासाठी पहिले टॉयलेट शोधतोय, आता नाही लागले। आणि इथे प्रॉब्लेम नाही, इथे मेडिकलवर मेडिकल आहे, ते नाही थांबलं तर गोळ्या पण थांबणार नाही, एवढे मेडिकल आहे। जरा पोटाचा जरा भावाचा सिस्टम नेहमी हँग असतो, भाऊ आपला 1 नंबर काम असतं भावाचं, सगळ्यांना अरेंज करण्याचं। बार बार झूठ बोलो। आम्ही आता आहे ना बॅरिकेड मधून आत आलोय, हे बघा इथे आपलं मित्रमंडळ आहे सगळं। आता थोड्याच वेळात आपलं दर्शन होईल, बघूया मुखदर्शन होतं का चरण स्पर्श। नाही बघूया चरण स्पर्श, सगळ्यांना तर इच्छा आहे स्पर्शच पाहिजे, नाहीतर 2 इयर्स स्ट्रिक होईल। चरण स्पर्श व्हायला 2 दिवसापासून गोळ्या घेऊन बरा होतोय चरण स्पर्शासाठी। कसं आहे आता या साईडला मित्रांनो तुम्ही बघताय ना, ही मुखदर्शनाची लाईन आहे आणि हा जो तुम्ही गेट बघताय ना, हा मेन गेट आहे जिथून आपले सगळे सेलिब्रिटीज येतात। आम्ही आता इथेच थांबलोय फॅनच्या खाली। त्या दिवशी मित्रांनो उद्धव साहेब आलेले, आज राज साहेब आलेत। आता थोड्या वेळातच तुम्हाला इथे ते जाताना दिसतील, बघा इकडे पूर्ण पुढे त्यांच्या गाड्या लागल्या आहेत, आपली पूर्ण मंडळी आहे। राज साहेब मित्रांनो आले आहेत, आता तुम्हाला मी दाखवतो। हे बघा इकडून येत आहेत, पूर्ण गर्दी इकडे त्यासाठीच जमली आहे आणि इथे आपले बाबा आहेत आणि पूर्ण मित्रमंडळ आहे। आता मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की आपण राज साहेबांना बघितलं आणि 1 नंबर असा एक्सपिरियन्स होता। एवढ्या जवळून साहेब गेले, त्यांच्या मी जवळ जाणार होतो फोटोसाठी, पण बॅरिकेड समजून मला बाजूला घेतला। प्रोटोकॉल असतो, असं जवळ जाऊ शकत नाही, पण मी फुल एकदम गुजबम्स आलेले अंगावर साहेबांना फर्स्ट टाइम बघून। कसं वाटलं भाई 1 नंबर। आज काय माहिती, आज दिवस चांगले, असं वाटतं की सगळ्यांना भेटूनच घरी जाणार आहे असं वाटतं। होप फॉर द बेस्ट। चला आम्ही मित्रांनो आता इथे समोसे घेतले 200, आपले काका घेऊन आलेले डबाभर समोसे खातोय मस्त। आम्ही आहे ना मित्रांनो आता आज चाललोय, समोरच आता आपल्याला ते 3 हे दिसत आहेत ना, त्याच्यातून मधून जायचं आहे। मित्रांनो 1 नंबर अशी रात्रीची लाइटिंग वाटते, थोडा बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल पण तुम्ही समजून घ्या। आणि बघा मुखदर्शनाची लाईन आणि इथे आपले सगळे भाई लोक आहे। वेदांत आता फोटो घेतोय सिद्धेशचा राजासोबत आणि तिकडे बघा आपला राजा यश आधीपासून रेडी होतोय फोटोला, यशचा फोटो चालू आहे।
इथून आत जायचं आहे. हा बॅरिकेड क्रॉस केल्यानंतर आपल्याला जायला मिळेल. हा बॅरिकेड आहे तो क्रॉस करायचा आणि मग इथून तो रॅम्प आहे तो चढल्यानंतर चरण स्पर्श होईल आपल्याला लगेच. आरती सुरू झाली आहे मित्रांनो आणि आम्ही थोडंच बाजूला आहे आता. आरती झाल्यानंतर ही लाईन सोडतील पुढे. मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. भाऊ मंगा इकडे करा. ब्लॉगर आहे ब्लॉगर. हो घेतलाय आला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अजून काय अरे क्रिश क्रिश डोंबिवलीकर क्रिश. खाली मित्रांनो तुम्ही गर्दी बघू शकता. यश बघतोय फर्स्ट टाइम आलाय. यश कसं वाटतंय? बाप्पा दर्शन चांगलं झालं. गर्दीला बेकार आहे. आता एकच रांग राहिली ही वाली. मग आमचं दर्शन होईल. अनोळखी आहे पण हा ब्लॉग मध्ये आलास बस. यश भाई फुल कंटाळलाय. आता आमचा थोडाच वेळ बाकी आहे. लगेच आता आमचं दर्शन होईल. हे बघा फॅनचा आवाज आहे रे. पाऊस नाही पडत आहे. घाबरू नको तुझ्या पोटासारखा. आणि तिथे आता वर बसलोय. जागा भेटली आम्हाला. ही जागा भेटली आहे. हे बघा त्याची मस्ती चालू आहे. त्याचा चेहरा तसाच असतो नेहमी. आमची लाईन मित्रांनो आता सुटली आहे. थोडाच वेळ बाकी आहे. आणि हे बघा इथे गर्दी बघा. त्या साईडला लोक अख्खी ठोकतायत दरवाजा. तो अमिताभ बच्चन जी दिसत आहेत ना तिथून पूर्ण लोकांनी आहे ना ठोकायला सुरू केले आत येण्यासाठी. काका बघा खतरोगे खिलाडी. अरे अरे काका यश तू पण लहानपणीच आलेलास ना. तरी तुला अक्कल नाही आली असं. अरे रोको सिद्धेश कसं वाटतंय? लफडी बघ लफडी एन्जॉय कर. लफडी अमिताभ बच्चन सोबत बघा. पाडला 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 पाडला. होता शेट्टी भाई इकडे. हे बघा यश यश तर पूर्ण भिजलाय. तर रात्रीचे 12 वाजलेत. हे बघा लाडू. थँक्यू थँक्यू. काका बघा मित्रांनो खरी वाईफ काका करतायत. पूर्ण गर्दीचं बघत बघत झोप काढतायत. चला आता आपण बाहेर पडूया. काकांचा स्वॅग बघा. चला हे बघा गर्दी बघा इथे. चला मस्त असं दर्शन झालं आमचं. थोडा लागला. थोडाच टाइम लागला. ठीक आहे पण झालं. तुम्ही पण आलात ना थोडं तुम्हाला उभं राहावं लागेल. पण नंतर वाटेल की उभं राहिलेलो ते चांगल्यासाठीच होतं. यशला बघा आपला बॉडीगार्ड नाही बॉडी बिल्डर. कसं वाटलं? मजा आली खरंच. थोडंसं म्हणजे होतं काय झालं जे आमची होतं पण वर्किट होतं. आमची लाईन थोडी फिरवली गेली पण ते फिरवणं पण आमच्यासाठी चांगलंच झालं. आणि रात्रीचे 12 वाजलेत तरी तुम्ही गर्दी बघा. तरी पण आम्ही या गर्दीमध्ये नडलो. सगळे माघारी गेले पण आम्ही एकदम पेशन्सने थांबलो तिकडे. हा सगळे लोक मधून जात होते पण आम्ही गेलो नाही. आम्ही बोललो थांबणार किती पण वेळ जाऊ. मेन म्हणजे ह्याला मागच्या वर्षी मी घेऊन आलो पण मुखदर्शन झालं. आणि शहरचं सोड या वर्षी याचं नीटपणे दर्शन झालं. देव बोलला तू ये. चला मित्रांनो तुम्ही पण येत असाल तर आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्या आणि स्वतःची पण काळजी घ्या. चला आपण आता जाऊया पुढे.